टक्समुळे छातीचा परफेक्ट आकार कसा मिळतो? जेव्हा कापड आपण टेबलावर ठेवतो, तेव्हा ते पूर्णपणे सपाट असतं, म्हणजेच 2D असतं. पण आपलं शरीर कसं आहे ते 3D आहे. विशेषतः छातीचा भाग हा बाहेर आलेला आणि गोलाकार असतो. जर आपण हे सपाट कापड शरीरावर असंच ठेवलं, तर ते शरीराच्या वळणानुसार बसणारच नाही. ते एकतर छातीवर घट्ट होईल किंवा कमरेपाशी सैल पडेल. मग या सपाट कापडाला शरीराच्या गोलाईनुसार आकार देण्यासाठी आपल्याला जादूची गरज पडते आणि ती जादू म्हणजेच आपले टक्स किंवा आपण त्याला डार्ट्स म्हणतो. टक्स किंवा डार्ट्सचा आकार हा नेहमी एका त्रिकोणासारखा असतो. तो खालच्या बाजूला रुंद असतो आणि वर जाता जाता टोकदार होत जातो. जेव्हा आपण हा त्रिकोणी भाग एकत्र पकडून शिवतो, तेव्हा हे एक सुंदर असं घुमट गोलाई तयार होते. हीच पोकळी छातीच्या भागाला अचूक सामावून घेते, ज्यामुळे कापडाला बसचा परफेक्ट आकार मिळतो. पण टक्स कुठेही देऊन चालत नाही. त्याचा थेट संबंध असतो अपेक्स पॉइंटशी. अपेक्स पॉइंट म्हणजे छातीचा सर्वात उंच किंवा मध्यबिंदू. आपल्या ब्लाउजचे किंवा कपड्याचे सर्व टक्स हे नेहमी या अपेक्स पॉइंटच्या दिशेनेच असावे लागतात. पण इथे सर्वजण चूक करतात. टक्सचे टोक कधीही थेट अपेक्स पॉइंटवर संपवायचे नसतात. जर तुम्ही टक्स थेट तिथेच संपवला तर कापडाला टोकदार आकार येतो, जो दिसायला अजिबात चांगला वाटत नाही. म्हणूनच टक्स नेहमी अपेक्स पॉइंटच्या 1 ते 1.5 इंच आधी संपवायचा असतो. त्यामुळे अपेक्स पॉइंट भोवती अतिशय सुंदर गोलाकार फिटिंग मिळते.